आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते सर, सर्वांना. विद्यार्थ्यांसाठी सेशन झालेलं सर्व आहे. तर मग विद्यार्थ्यांसाठी सेशन झाला का? येस, एक नवीन बॅच पण खूप विद्यार्थी मागणी होती ना हा खूप सारी. तर हा हा काय सांगसाल तुम्ही विद्यार्थ्यांना? खूपच छान. कारण हे जे आता नॉलेज मिळतंय तुमच्याकडून, आता माझे सगळे कोर्सेस झाले, म्हणजे मास्टर झाला, ग्रँड मास्टर झाला, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, त्यानंतर मास्टर आणि ग्रँड मास्टर असे सगळे झाले ह्या 4 महिन्यामध्ये. पण ते राऊंड राऊंड किशोर सुद्धा बऱ्याच वेळा म्हणले होते की त्यांचं एज आता काहीतरी 48 इयर्स, माझं त्याच्यापेक्षा जास्त. तर आमच्या वयात मिळण्यापेक्षा हेच नॉलेज आम्हाला जर लहान वयात किंवा विद्यार्थी दशेत किंवा 20-25 वयाचे असताना जर मिळालं असतं तर खूपच आयुष्य बदलून गेलं असतं. हे खूप लेट मिळालं. परंतु कसं आहे की ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ज्या वेळेला जे मिळणार आहे त्या वेळेला ते ऍक्सेप्ट करायचं आणि घ्यायला पाहिजे. ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी म्हणजे देव आपल्याला संधी देत असतो किंवा ही ब्रह्मांडीय ऊर्जा ही संधी देत असते, ती संधी आपण पकडायला पाहिजे. तर आता जर या बॅचला जर विद्यार्थी असतील तर त्यांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही खूप 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 नशीबवान आहात. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच रेकी आज देवानी किंवा ब्रह्मांडाने ठरवले की आज तुमच्या पुढे ती नेऊन ठेवायची. ती आता अपॉर्च्युनिटी आहे, ती पकडायची का नाही पकडायची हे तुम्ही ठरवायचंय. परंतु हे एक सुवर्ण संधी. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या ज्या मंजुश्री मॅडम आहेत, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या, यांच्यातर्फे आपल्याकडे येते, ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ब्रह्मांडामध्ये सर्व आहे, कॉस्मिक एनर्जी आहे, प्रचंड मोठं आहे, शक्ती पण प्रचंड आहे, पण ती आपल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कुणीतरी मेडिएटर पाहिजे. आणि ते मेडिएटर म्हणजे आपल्या मंजुश्री मॅडम आहेत, की त्यांची म्हणजे शिकवण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत आणि आमच्यासारख्यांना समजून घेण्याची पद्धत. तर तुम्ही जर लहान आहात तर तुम्हाला सुद्धा ते खूप छान 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 अशा प्रकारचं समजून घेऊन तुम्हाला समजेल अशा भाषेत ते नक्कीच सांगतील. विद्यार्थ्यांनो, मला असं म्हणायचं आहे की व्यक्तिमत्व विकास आणि स्मार्ट अभ्यास तंत्र ह्या दोन्ही आत्ता तुमच्यासाठी दोन गोष्टी फार 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 महत्वाच्या आहेत. म्हणजे आपल्याला अभ्यास पण चांगला करायला पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व पण सुधारायला पाहिजे. यासाठी मी स्मार्ट अभ्यास तंत्र नावाचं पुस्तक लिहिले, त्याच्यामध्ये हे दोन्ही विषय आहेत. पण हा जो कोर्स आहे, ह्या कोर्समध्ये तुम्हाला हे दोन्हीही शिकायला मिळणार आहे. म्हणजे कसं आहे की आपलं व्यक्तिमत्व कसं सुधारवायचं, कसं बोलायचं, आपल्याला जो विषय येतोय तर कसा लिहायचा, मुद्दे कसे काढायचे, बोलायचं कसं, हे सुद्धा याच्यात शिकवलं जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट की आपली जी बुद्धी आहे किंवा स्मरणशक्ती आहे ही सुद्धा या कोर्समुळे नक्की वाढणार आहे. कारण याच्यामध्ये मेडिटेशन आहे, 7 चक्रांचा अभ्यास आहे, 7 चक्र ही जागृत करायचे आहेत. ही जागृत चक्र झाल्यानंतर तुमची बुद्धी एवढी तेज होणार आहे की इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही चमकणारच आहात. म्हणजे शाळेत आता जे मॅडम म्हणाले का नाही की नक्की त्या विद्यार्थ्याकडे बघितलं ज्या शिक्षकांनी तर त्यांना नक्की फरक जाणवेल की हे काहीतरी जादू करतात असं त्यांना वाटेल. एवढा फरक विद्यार्थ्यांच्यात नक्की पडेल असं मला वाटतं. कारण ही ब्रह्मांडीय ऊर्जा प्रचंड आहे आणि ती मॅडमच्या तर्फे आपल्याला मिळते. तर विद्यार्थ्यांनो, ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी, लवकरात लवकर जॉईन व्हा आणि एका नव्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा. खूप तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. बघा, जादू न करता सुद्धा काहीतरी जादू यांच्यामध्ये आहे असं मात्र समोरच्यांना वाटतं. येस येस. कारण आपण ऊर्जावान होत असतो. खूप छान. थँक्यू सर, अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते.